तर मित्रांनो, चला बघूया आता आपण आपला पहिला एक्सपिरियन्स घेऊया मोटो व्लॉगिंगचा. आय होप सो हा कॅमेरा पडायला नको. तर आता आपण सुरू करतोय पहिली मोटो व्लॉगिंग. आय होप सो सगळीकडे व्यवस्थित जाता येईल. आणि मेन म्हणजे माझा जो कॅमेरा आहे तो आहे फिटस्पार्कचा, तो गोप्रो नाही आहे बेसिकली. त्यामुळे मी माझा जुगाड करून त्याला फिट केलेला आहे. आता तर माझ्या कॉलनीतनं बाहेर पडतोय आणि राईडसाठी घेतलेली आहे माझी सुझुकी ॲक्सेस 125cc. सो बेसिकली फंडा आहे की आम्हाला जायचं आहे काही शॉपिंग करायला. आणि शॉपिंगच्या मागचं कारण असं आहे की आज संध्याकाळी आहे IPLची एक खास मॅच, मुंबई इंडियन्स वर्सेस CSK. आम्ही सगळेच बसून एकत्र मॅच एन्जॉय करणार आहोत. एक कबुतराला सांगा कोणीतरी, पंख असतात त्यांना उडायचं असतं. त्या कबुतरांचं SOP नाही बहुतेक. तर कमिंग बॅक टू द पॉईंट, आता मॅच आहे त्यासाठी सगळी तयारी करायची आहे. ॲक्च्युली शेवपुरी नाही खायची आम्हाला, तर त्यामुळे कॅनपी म्हणून एक मिळतं, तर ते आणायला जातो आहे. आता आपण जात आहोत वाघबिळीच्या फ्लायओव्हरच्या इकडनं. इकडचे पॅच भरलेले दिसत आहेत, भयानक खड्डे होते. तर वाघबिळीच्या फ्लायओव्हरच्या खालून आपटला. आता आपण पोचलो होतो आहे वाघबिळीचा रोड. आणि या रोडला आता त्यांनी कामं सुरू केलेली आहेत, जबरदस्त कामं सुरू केलेली आहेत अचानक. आय डोंट नो, एवढा चांगला रोड ती लोक का खाण्याला सुरुवात केलेली आहे ते कळलं नाही. म्हणजे एवढं मक्खन रोड केलेलं आहे आणि 3 लेनचा रोड केला आहे. आणि या 3 लेनच्या रोडला तुम्ही बघू शकता, ते बघा इकडे आणि त्या साईडला पूर्ण कसली. ओके, तर वर्ष म्हणते की पाण्याच्या पाईपलाईन्सची वगैरे काहीतरी कामं चालू आहेत. मोबाईल बघत गाडी चालवणं म्हणजे एकदम ग्रेटच आहात रे तुम्ही. चला आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. जर इकडे नाही मिळालं, इकडे एक सुपर मार्केट आहे बाजूच्या बिल्डिंगमध्येच, जर तिथे गोष्टी नाही मिळाल्यात आमच्या मनासारख्या, तर मग आम्हाला जावं लागेल हिरानंदानीमध्ये नेचर्स बास्केट. आणि बघूया, होप फॉर द बेस्ट. इकडे समोरच आहे, आज जाऊया. समोरच शॉप आहे निकिता सुपर मार्केट. तर ही जी पिवळी मार्किंग आहे ना, ही इकडे जी दिसते ती सगळी पार्किंगसाठी आहे. म्हणजे ह्याच्या आतमध्ये तुम्ही गाड्या पार्क करू शकतात. इकडे समोर तो दिसतो रोड, तो आहे विजय गार्डनकडे जाणारा रोड आहे. वाघबिळीचा एरिया आहे सगळा. आणि इथे समोर निकिता सुपर मार्केट आहे. तर आता आमची पहिली शॉपिंग झालेली आहे. आम्हाला ॲक्च्युली जास्त बॉक्स हवे होते कॅनपीसचे, पण 2च मिळालेत. मेंबर्स जास्त आहेत त्यामुळे आता आम्हाला बहुतेक जावं लागतं नेचर्स बास्केटला. हां, आतनं जाऊ. हो हो, तर चला आपण राऊंड अबाउटवरनं राऊंड मारूया. असंच इकडे तिकडे घालण्यापेक्षा गाडी थोडी कंट्रोलच्या बाहेर होते कधी कधी. तर आता आपण या वाघबिळ रोडनी जाणार आहोत हिरानंदानीमध्ये. आणि बघ इकडे कॉन्क्रिटीकरण सुरू झालेलं आहे सगळीकडे. आणि फुल लेह लडाखची फिलिंग आहे. खड्डे खड्डे खड्डे, फुल लेह लडाखवाली फील आहे. आणि तुम्ही अगदी स्वस्तात इकडे येऊ शकतात लेह लडाखची फील घ्यायला. हे बघा पूर्ण रोड खराब. सगळीकडे ते लोकांनी आता रोड वाइडनिंग चालू केलेलं आहे, प्लस सगळीकडे कॉन्क्रीटचं काम करतात. आणि पुढच्या महिन्यात इलेक्शन्स आहेत, तर त्यामुळे वेग जोरात आहे. काय म्हणतो ना आपण, युद्ध पातळीवर कामं सुरू केलेली आहेत. तर आता आपण इकडनं राईड घेत आहोत. ओके, तर आता चला आपण नेचर बास्केटला पोहोचूया. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं आहे ते पेट्रोल भरायला आणि गाडीत हवा भरायला. तर आता इकडे पुढच्या राऊंड अबाउटवरनं राईट घ्यायची आपल्याला, म्हणजे पुढं गोलत फिरायचं ॲक्च्युली.
सो आता आमचा झालेला आहे पोपट. आम्हाला इकडे कॅनपी नाही मिळाली. नेचर्स बास्केटमध्ये एक्सपेक्टेड होतं मिळेल, पण ती मिळाली नाही. तर त्यांनी सजेस्ट केलं आहे की तुम्ही एकदा हायकोला चेक करून बघा, तिथे बहुतेक मिळू शकते. तर आपण इकडनं पुढनं युटर्न मारूया. आणि हायकोला जायचं आहे. हिरानंदानीमध्येच द वॉक आय गेस. तो तिकडेच एक हायको आता ओपन असावं. आधी वाटलेलं की एकदम छोटासा ब्लॉग होईल, लगेच संपून जाईल, पण तसं दिसत नाही आहे. खूप भटकायचं आहे आम्हाला. दुपारचे ऑलमोस्ट 3:30 झाले असावेत आणि 3:30 वाजता चांगलीच उन्हाची झळ जाणवते. चला इकडे युटर्न आहे, इकडनं युटर्न घेऊया आता. द वॉकला पोहोचलेलो आहोत. ठाण्यातील एक खूप हॅपनिंग जागा आहे द वॉक. चला इकडे जागा मिळाली, आता लावूया इथे गाडी. फक्त पॅरलल पार्किंग कोणी लावू नका, म्हणजे मिळवलं आम्ही. सो गाईज, आमचा इकडे हायकोमध्ये पण पोपट झालेला आहे. आणि ज्या शॉप्समध्ये एक्सपेक्ट केलं होतं की हमखास मिळेल, तिकडे आम्हाला त्या गोष्टी नाही मिळाल्या. सो आता लास्ट ऑप्शन जो आमच्याकडे उरला आहे कॅनपीज घेण्यासाठी, तो आहे मानपाड्याचा. आय होप सो तिथे ते काही कॅनपीज आम्हाला मिळतील. आपण हिरानंदानीत बाहेर पडतोय आणि आता आपण पोहोचतो हा पातलीपाडाचा एरिया. म्हणजे ॲक्च्युली हिरानंदानीसुद्धा त्याच भागात आहे, पण आतमध्ये आल्यानंतर खूप कमी लोक त्याला पातलीपाडा म्हणून म्हणतात. तर हे हिरानंदानी इस्टेटच म्हणतात त्याला. या ठिकाणी पण बरीचशी कामं त्यांनी रोड्स कंप्लीट केले. तिकडे सगळी जे कॉन्क्रिटीकरण सुरू होतं सगळं कंप्लीट केलं आहे. इकडे डाव्या हातालाच आहे बर्गर किंग आणि इथे पुढे डॉमिनोज वगैरे आहे. इकडे ना जाम लफडी आहेत. हा बघा, आता आपण ज्या रोडने जातोय तो आहे पेवर ब्लॉकचा, पूर्ण रोड पेवर ब्लॉक आहे. इकडे बघा या साईडला तो कॉन्क्रीटचा रोड आहे. आणि पेवर ब्लॉकचा तुम्ही पूर्ण ते पूर्ण रोड्स कसे बांधू शकता की पेवर ब्लॉकचा फंडाचा आहे की जर तिकडे काही काम करायचं असेल खालती वगैरे तर ते काढून तुम्हाला काम करता येते. म्हणजे पाईपलाईन्स वगैरे असतात, पण आपण पूर्ण स्ट्रेच पेवर ब्लॉकचा आहे. रोज वर्किंग अवर्सला इकडे फुल ऑन गर्दी असते, फुल किचाट असतो इथे. आणि आता आज संडे आहे आणि त्यातून दुपारची वेळ आहे, त्यामुळे जरा बऱ्यापैकी रोड रिकामा आहे. तर इथे या साईडला पुढे 2 टाक्या आहेत ज्या एकदम अशा विचित्र पद्धतीने त्यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. पावसाळ्याच्या वेळेला बऱ्याचदा ते इकडचं डांबर उखडलं जातं. ते बघा, हे दिसतात गाड्या बंप होते. बघा, ही पहिली टाकी आहे इकडे आणि दुसरी इकडे आहे, या ठिकाणी इकडे आहे. पण त्याचं पूर्ण पॅच कवर केलेलं आहे. फोनवर बोलता बोलता काय गाडी चालवायची? असं काय मोठं तुमचं एवढं इम्पॉर्टंट काम आहे की जे फोनवर बोलता बोलता नाही केलं तर या देशाला फार मोठा घाटा होणार आहे. फोनवर बोला गाडी चालवताना, कुठेतरी गाडी साईडला पार्क करा, पार्किंग लाईट चालू करा गाडीचे आणि मग फोनवर बोला ना. तर हा आहे मानपाड्याचा पेट्रोल पंप. सगळीकडे तेवढीच लाईन आहे, कमी गर्दी दिसते. चला
समोर दिसतो तो आहे दोस्ती ग्रुपच्या टॉवर्स आणि इकडे सगळीकडे आहे घोडबंदरचा रोड. चला आता आपण इकडे वाट बघूया आपला नंबर येण्यासाठी. आता आपल्याला मानपाडाच्या फ्लायओव्हरच्या खालनं राईट घ्यायचा आहे आणि आता आपल्याला जायचं आहे ते मागे जो खेवरा सर्कलचा जो एरिया आहे तो सगळा मानपाडा एरियात आहे आणि राईट घेतल्यानंतर आपण जातो तो टिकुजिनीवाडी रोडला. इकडे बघू शकतात. लफडा हाच आहे की आपल्या इथे कुठूनही कशी लोक येतात. हा सरळ रोड तुम्ही गेलात ना तर तुम्ही जाता टिकुजिनीवाडीकडे आणि लेफ्ट घेतला तर मग तो खेवरा सर्कलचा आणि तिकडनं सरळ तुम्ही जाता पोखरण रोड नंबर 2 कडे. खरं म्हणजे ना कुठल्याही परदेशात जर तुम्ही हॉर्न वाजवलात ड्रायव्हिंग करताना इट्स लाईक अ साईन ऑफ यू आर अब्युझिंग समवन किंवा तुम्ही कोणाचं त्याच्यावर चिडलेला आहात. बट इंडियामध्ये तर हॉर्न वाजवल्याशिवाय गोष्टी होतच नाही. मला आठवतं ना लंडनमध्ये आम्ही होतो आणि आमच्याबरोबर आमची एक कलिग होती. फोनवर बोलता बोलता रोड क्रॉस करत होती आणि जिकडे ती हे करत होती ना तिकडे टर्निंग होतं आणि त्या टर्निंगवर तिने जो जोरात हॉर्न दिला. तो काही बोलला नाही, फक्त हॉर्न वाजवला. तेव्हा तिला सांगितलं की इकडे हॉर्न वाजवणं बहुत बडी बात आहे. चला आता आपण लेफ्ट घेऊया. हा लेफ्ट आहे तो बसेससाठी आहे, इकडे बस स्टॉप आहे. पुढचा जो लेफ्ट आहे तो आपल्यासाठी आहे. तर आता आपण हा बघा या साईडला दिसते सगळे 27 यार्ड्स रंगला पंजाब वगैरे सगळं आहे. तर बघा इकडे हा आहे खेवरा सर्कलचा एरिया. इकडनं लेफ्टला गेलात या साईडला की तुम्ही जातात घोडबंदर रोडकडे आणि बेसिकली सगळा मानपाडाचाच एरिया आहे. सो इकडनं आता आपण यू टर्न घेऊया. चला थँक्यू. मला आधी वाटलं की तो ॲक्च्युली 4 व्हीलरवाला राईट मारतोय त्यामुळे तो स्लो झाला. बट इट वॉज साईड ऑफ अ कन्फ्युजन. त्यांनी बहुतेक मला जायची पहिला प्रेफरन्स दिला. असे कन्फ्युजन्स होत राहतात गाडी चालवताना. आता आपण गाडी लेफ्टला ठेवूया. चला जरा आता आपण आतमध्ये जाऊया. तर आता आपण निघालेलो आहोत घरच्या दिशेने. तर या साईडला सगळे फर्निचर शॉप्स आहेत आणि प्लस तुमचं हॉटेल्स वगैरे सगळे इकडे बेस्ट हॉटेल्स इकडे आहेत मानपाड्याचे. आणि हे 27 यार्ड्स वगैरे तुम्हाला दिसत असेलच. तर इकडे ना तुम्ही नुसतेच हॉटेल्स नाही येत तर त्यांचे बँक्वेट्स वगैरे पण आहेत या भागात. म्हणजे ज्यांना इकडे तुम्हाला काही फंक्शन्स वगैरे करायचे असतील तर करू शकतात. आम्ही रिसेंटली 75 साजरी केलेली 27 यार्ड्स या ठिकाणी आणि इट वॉज रिअली गुड अरेंजमेंट त्यांच्यातर्फे केली होती. 27 यार्ड्सची साधारण कपॅसिटी जर सांगितलं तर इट इज समवेअर अराउंड मिनिमम 40 आणि अप टू 100+ लोक काही घेतात. मिनिमम 40 आणि तुम्ही पाहिजे तर 25-30 लोकांसाठीही तुम्ही तो त्यांची जी आहे बँक्वेट ती घेऊ शकतात. बट यू हॅव टू पे फॉर 40 आणि अप टू 100. आणि खरंच खूप छान आहे. फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअरला त्यांचं रेस्टॉरंट आहे, प्रॉपर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. आणि फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला त्यांचे हॉल्स आहेत, बँक्वेट्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे आतमध्ये लिफ्ट नाही आहे. त्यामुळे जर सिनियर सिटीजन्स असतील तुमच्याकडे आणि किंवा सिनियर सिटीजनसाठी फंक्शन करायचं असेल तर फर्स्ट फ्लोअर इज आयडली अ गुड प्लेस. आता आपण आलेलो आहोत निळकंठ वूड. समोर आहे ते निळकंठ वूड्सचे सगळे टॉवर्स आहेत. एकीकडे या भागात फार कमी लोक यायची कारण इकडे रोड असा येण्यासाठी फक्त हाच होता ज्या रोडने आपण आलो. इथून सरळ पुढे गेलं की अगदी थोड्या अंतरावर रोड बंद होऊन जायचे, त्यामुळे पब्लिक नसायचीच इन शॉर्ट. हा बघा हा रस्ता ना इकडेच संपवायचा पूर्वी आणि इथून पुढे घोडबंदर रोड जिकडे स्टार्ट होतो तिथपर्यंत कच्चा रस्ता पण नाही म्हणता येणार. रस्ताच नव्हता, जागाच नव्हती. म्हणजे 2 व्हीलरचा सोडा ट्रकसुद्धा जाऊ शकणार नाहीत, हेवी डंपरसुद्धा जाऊ शकणार नाही, असा इतका घाणेरडा होता. आता बघू शकतात का. आणि इथे एक असं तरी कंपनी आहे जी बरेच वर्ष बंद आहे.
तर आता आपण वाघबीळच्या फ्लायओव्हरच्या खालनच निघून जाणार आहोत. चला आता आपण पोचलेलो आहोत आपल्या प्रेस्टिज रेसिडेन्सीमध्ये. तर आता फायनल शॉपिंग करून झालेली आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहोत परत आमच्या घराच्या इथे. तर बघा मस्त असा रस्ता आहे, इथून आम्हाला घरात जायचं आहे. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल हिट करा आणि जमलं तर पुन्हा एकदा असं एखादा मोठं ब्लॉग आम्ही घेऊन येऊ तुमच्यासाठी. टिल देन बाय बाय.